हे पण चिकनचे छोटे असे पीस करून घ्यायचे. आलं लसूण पेस्ट, गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, बिर्याणी मसाला 1 चमचा, अर्धा चमचा हळद, कोथिंबीर सगळं आपण मॅरिनेट करून घेऊ. आपण अर्ध्या तासासाठी हे बघा असा छान कलर आहे. टाकूया, पूर्ण असं मिक्स करून हे बघा स्वच्छ धुवून पाण्यात 3 चमचे 3 ओतून घेऊया. तेलात आताही कांदा आपण चांगला ठेवला त्यामुळे कांदा लगेच तळला जातो. हे बघा कांदा आता चांगला होऊन झाला आहे, आपण काढून घेऊया. भाजून घेऊया अगदी जरा ब्राऊन होईपर्यंत भाजण्यासाठी आपण त्यात थोडं मीठ टाकूया. कांदा आलं लसूण पेस्ट टाकूया, मिरची, लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर आणि हा बिर्याणी मसाला, कोथिंबीर, सगळे मसाले मिक्स करून घेऊया. तरी आपण मसाले चांगले तर परतलेत आपले. मस्त असा सुगंध दरवळला आहे. पाण्यात करून ठेवलं होतं ना आपल्याला भांड्यात थोडंसं पाणी टाकून आपण टाकून घेऊ. हे मिक्स करून घेऊया. आता 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. अजून 10 मिनिटं झाकून ठेवूया. गरम करायला ठेवलं की आता आपण कढी मसाले टाकू. जिरा अर्धा चमचा, थोडीशी कोथिंबीर, थोडं लिंबू पिळून घेऊया आणि 1 चमचा मीठ. हा धुवून ठेवलेला तांदूळ आपण याच्यात टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया चांगलं. हे बघा मस्त असं हे चिकन पण शिजत आलेलं आहे. हे बघा आपला भात आता 80% शिजलेला आहे. पाणी काढून घेऊया ह्याच्यातलं. बघा चिकन कसं झाले मस्त. हा भात आपण याच्यात टाकूया. प्लेन करून घेऊ आपण. तळलेला कांदा, बिर्याणी मसाला आणि कोथिंबीर. तुपामुळे छान बिर्याणीची मऊसूत बनते. आणि फूड कलर जरा थोडं टाकूया. आणि जे भाताचं पाणी निघालेलं होतं ना आपण शिजवलेल्या भाताचं, ते थोडंसं टाकून घेऊया. 20 मिनिटासाठी बारीक उघडूया. कसं झालं बघूया. हे बघा मस्त आपली मस्त चिकन बिर्याणी तयार. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.